पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला धडा शिकवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे। त्यांनी त्यांचं टार्गेट, वेळ आणि त्यांची मोडस ऑपरेंडिटी ठरवावी, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारची कारवाईचं स्वातंत्र्य दिलं जाईल, अशा स्पष्ट शब्दात मोदींनी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांना आश्वासित केलं। भारतीय सैन्य दलाच्या सर्व प्रकारच्या क्षमतांवर 140 कोटी भारतीयांचा पूर्ण विश्वास आहे। सैन्य दलांनी बिनधास्तपणे मोकळेपणाने त्यांचं काम करावं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांचा आत्मविश्वास वाढवला आणि तिकडे पाकिस्तानची झोपच उडाली। कारण ज्यावेळी सरकार हे आपल्या लष्कराच्या पाठीशी असतं, त्यावेळी लष्कराचा आत्मविश्वास हा प्रचंड मोठा असतो। मात्र हे निर्णय स्वातंत्र्य नरेंद्र मोदींनी भारतीय सैनिकांना दिलं। मात्र याआधी इतिहासात लष्कराला इतके अधिकार होते का? इतकं स्वातंत्र्य तत्कालीन नेतृत्वानं दिलं होतं का? तर याचं सरळ उत्तर नाही असंच आहे। कारण भारतीय सैन्य दलाच्या निर्णयामध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप व्हायचा आणि हा इतिहास आहे। हा अनुभव भारतीय सैन्य दलानं किमान 60 वर्ष घेतला होता। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानं भारतीय सैन्य दलाचा आत्मविश्वास प्रचंड उंचावलाय। मोदींनी दिलेल्या या आश्वासनाला भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात खरंच खूप महत्त्व आहे। कारण सैन्य दलानं शत्रुभूमी जिंकावी आणि भारतीय राजकीय नेतृत्वानं ती टेबलांच्या वाटाघाटीवर गमवावी, हा अनुभव भारतीय सैन्य दलांनी गेल्या 60 वर्षात घेतलाय। त्यावेळी इतिहासात नेमकं काय काय घडलं होतं? सैन्य रणांगणात लढत होतं आणि नेतृत्व टेबलावर हरत होतं। तो इतिहास काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 7 लोक कल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, जनरल उपेंद्र त्रिवेदी, ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांची बैठक घेतली। या बैठकीत मोदींनी सर्वांकडून भारतीय सैन्य दलाच्या तयारीचे इनपुट्स घेतले। त्यानंतर या सर्वांना पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केलं। दहशतवाद पूर्ण निपटून काढण्यासाठी देशानं प्राधान्य दिलंय, त्यात कुठलीही कुचराई होता कामा नये। दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी सैन्य दलांनी त्यांची टार्गेट्स, वेळ आणि मोडस ऑपरेंडिटी ठरवावी। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे मोकळीक आहे, त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असं आश्वासन मोदींनी दिलं। मात्र भारतीय लष्कराला हे स्वातंत्र्य आजवर कधीच नव्हतं। तो इतिहास काय आहे ते बघूया। 1948च्या युद्धात नेमकं काय झालं होतं ते समजून घेऊयात। 1948च्या युद्धात पाकिस्ताननं काबिलांच्या रूपात सैन्य दलच जम्मू काश्मीरवर धाडलं होतं। पण त्यावेळी जम्मू काश्मीर रियासत भारतात दाखल झाली नव्हती, म्हणून भारत कायदेशीर पातळीवर तिथं हस्तक्षेप करू शकत नव्हता। जम्मू काश्मीरचे राजे हरसिंह यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली, म्हणून भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानच्या सैन्य दलाविरुद्ध कारवाई करायची संधी मिळाली। भारतीय सैन्य दल तिथं विमानानं पोहोचलं। अखनूर क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे माघं रेटलं। पाकिस्तानी सैन्याच्या कब्जात येण्यापासून श्रीनगरला वाचवलं। बडगाम आणि पंडू इथल्या लढाईत पाकिस्तानी सैन्याला पराभूत केलं। संपूर्ण काश्मीर इलाख्यातून पाकिस्तानी सैन्याला उखडून टाकण्यामध्ये भारतीय सैनिक यशस्वी होत असतानाच तत्कालीन नेहरू सरकारनं शस्त्रसंधी जाहीर केली। त्यामुळे लाईन ऑफ कंट्रोल अस्तित्वात आली। दोन्ही सैन्य जिथल्या तिथे थांबली आणि भारतीय सैन्याची पाकिस्तानात घुसण्याची संधी हुकली। त्यानंतर 1965च्या युद्धात काय झालं ते बघू। 1965च्या युद्धात भारतीय सैन्य लाहोर, सियालकोट पर्यंत पोहोचलं होतं। 11 कोर कमांडरची तुकडी लाहोरचे उपनगर बाटापूर पर्यंत पोहोचली। 1 कोर कमांडरची तुकडी सियालकोट कोर पर्यंत पोहोचली। या दोन्ही तुकड्यांमध्ये तब्बल 40,000 भारतीय फौज होती। भारतीय फौजांनी पाकिस्तानची तब्बल 1920 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 740 चौरस मैली भूमी ताब्यात घेतली होती। पण ताश्कंदमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान करारात लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारनं ही भूमी सोडून दिली। आता 1971ला 1971च्या युद्धात भारतानं स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली। इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला। पूर्व पाकिस्तानातले म्हणजेच बांगलादेशमधले तब्बल 94,000 पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्यापुढे शरण आले। त्यावेळी पाकिस्तानच्या ताब्यात असलेली सर्व भारतीय भूमी त्यांच्या कब्जातून सोडून घेता आली असती।
पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडावा लागला असता, पण शिमला कराराद्वारे इंदिरा गांधींनी पाकिस्तानापासून शांतता विकत घेतली. त्यांचे 94,000 सैन्य बिनशर्त सोडून दिलं, पण पाकिस्तानचा कायमचा तुकडा पाडला. आता 1999 मध्ये काय झालं ते बघू. पाकिस्तानी घुसखोरांनी बळकावलेले पॉइंट्स कारगिलच्या मर्यादित युद्धात भारतानं परत मिळवले. त्यानंतर आग्रा समिट झाली. त्यावेळी लाईन ऑफ कंट्रोल हिलाच कायमची सीमारेषा म्हणून मान्यता द्यायची असं परवेज मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी ठरवत आणलं होतं. पण दोन्ही बाजूंच्या विशिष्ट शक्तींनी ते घडूच दिलं नाही. हा दावा परवेज मुशर्रफ यांनी नंतर केलाय, पण अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून त्या दाव्याची पुष्टी झाली नाही. सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमध्ये भारतीय सैन्य दलं पाकिस्तानी भूमीत घुसली, आपापली टार्गेट पूर्ण करून ती वापस आली. त्यावेळी मोदी सरकारनं भारतीय सैन्याला पाकिस्तानात घुसण्याची खुली सूट दिली होती. त्यानंतर 370 कलम काश्मीरमधून हटलं. त्यानंतर 5 वर्षांनी हा पहलगामचा हल्ला झालाय आणि आता नरेंद्र मोदींनी आपल्या लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. एकूणच हा सगळा इतिहास बघता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.